गाढवांच्या नांगरामुळे पुणे राहण्यासाठी निषिद्ध झालं। कलेवरामध्ये प्राण फुंकण्यासाठी एक जण सज्ज झाला, शिवाजीराजे। लढायचं ते एक जीवानं एक दिलानं स्वराज्यासाठी। लोक लढले आणि स्वराज्य उभं राहिलं। थेट अटके पार स्वराज्याचा भगवा पोचवला। थोरले बाजीराव पेशवे एक अफाट अजिंक्य योद्धा। खरं तर परिस्थिती विपरीत होती, पण त्या दिवशी त्या क्षणी त्या सिद्धनाथ महाराजच्या अंगी जणू रणभैरव संचारला होता। सावित्री गुलामीनं त्यांच्यापासून काय हिरावून घेतलंय हे त्यांना कधी कळणार? त्यांना शिक्षण मिळेल तेव्हा। सावित्री, ज्यांच्या वस्तीत यायला तू नकार देतेस ना, ते अस्पृश्य आधी अस्पृश्य नव्हते। म्हणजे अस्पृश्य पूर्वी नेमके कोण होते? सावित्री, तुला हे वैभवानी नटलेलं गजबजलेलं पुणे दिसतं ना, हे पुणे पूर्वी असं नव्हतं। मग ही एक पराभूत भूमी होती, पूर्णपणे नेस्तनाबूत झालेली। त्या दुर्दैवी दिवशी धुळीचे लोट उठवत पुष्ट घोड्यांची फौज खिंकाळत पुण्याच्या दिशेने आली। हस्ताच्या पावसासारखी नागव्या तलवारी उंचावत पुण्यावर कोसळली। फौज होती आदिलशाही सरदाराची आणि नाव होतं पंडित मुरार जगदेव। वास्तविक ही शहाजी राजे भोसलेंची जहागीर, पण मुरार जगदेवानं त्याची तमा बाळगली नाही। त्यानं घरांवर, वाड्यांवर, गुरांच्या गोठ्यांवर पेटत्या मशाली फेकल्या आणि बघता बघता पुण्यात एकच आगडोंब मुसळला। सावित्री, एवढी जाळपोळ करूनही आदिलशाही फौज थांबली नाही। त्यांनी देवळांचे कळस तोडले, घाट मोडले, गुरढोरं मारली, ती भाजून खाल्ली। पुणे पुन्हा उभं राहू नये म्हणून नांगराला गाढवं झुंपली आणि त्या गाढवांच्या नांगरानं पुण्याच्या बाजारपेठेतून, गावठाणातून, देवळासमोरून रेघोट्या मारल्या। गाढवांच्या नांगरामुळे पुणे राहण्यासाठी निषिद्ध झालं। दिवा लावण्यासाठी मज्जाव करण्यात आला आणि पुण्यातून माणूसन माणूस परागंदा झाला। आणि या विध्वंसावर शेवटचा शिक्का उमटवण्यासाठी मुरार जगदेवानं पुण्याच्या वेशीत लोखंडाची पहार ठोकली। त्यावर तुटकी चप्पल अडकवली, फुटक्या कवड्यांची माळ बांधली। जणू त्याने पुण्याचं मरण जाहीर केलं। यापुढे इथं कुणीही वस्ती करणार नाही। जो कुणी ही पहार उपटेल तो आदिलशाहीचा हुकूम मोडेल आणि त्यासाठी सजा एकच, त्याचे हात कलम केले जातील। आणि अवघ्या मराठी मुलखाची दातखीळ बसली। मराठी मुलखातली गुलामगिरी वयात आली होती। अन्याय बेलगाम घोड्यावर स्वार झाला होता आणि अत्याचार हत्तीच्या अंबारीत बसून मिरवत होता। आणि त्यामुळे अख्ख्या मराठी मुलखाचं माणूसपणच हिरावून घेतलं गेलं होतं। मैलो गणती फक्त घुसमट आणि घुसमटच। लोकांना अंतरीचे सल सांगता येत नव्हते, त्यांचे उसासे ऐकून घ्यायला कोणी नव्हते। आसव भुईवर सांडत होती, त्यांना वेदनेचे कोंब फुटत होते। पण खरं सांगायचं तर लोकांमधलं चैतन्यच हद्दपार झालं होतं। मनगटांचा चिखल झाला होता। एखाद्या खान अंमलदाराची 5-10 घोडी जरी खिंकाळत धूळ उडवत आली ना, तरी लोकांना हिव भरायचं, लोक चळचळा कापायचे, थरथरायचे। आणि सावित्री, अशा परिस्थितीत या मराठी मुलखाच्या कलेवरामध्ये प्राण फुंकण्यासाठी एक जण सज्ज झाला, जिजाऊंचा बाळ शिवबा, शिवाजीराजे। मग जिजाऊंनी ठरवलं, आणि ज्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता, अशी गोष्ट या पुण्यात घडली। जिथं गाढवाचा नांगर फिरला होता त्याच भूमीवर शिवबा राजांच्या हातून जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला। ओसाड झालेल्या पुण्यात माणसं हळूहळू परतू लागली आणि याच पुण्यात स्वराज्याचा सूर्य उगवला। मृतवत झालेलं पुणे हळूहळू पुन्हा जिवंत होऊ लागलं
आणि लाल महालाच्या भक्कम बुरुजावर स्वराज्याचा भगवा दिमाखानं फडकायला लागला. आणि इथून स्वराज्याचं स्वप्न सुरू झालं. स्वराज्याचा प्रवास सुरू झाला. आणि या प्रवासात शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती जमातीची माणसं बरोबर घेतली. आणि त्यात आता अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या अनेक लोकांचा भरणा होता. कातकरी, भिल्ल, रामोशी, कोळी, भंडारी, लोहार, सुतार, मांग, महार, नालबंद, कुणबी, प्रत्येक जाती जमातीतल्या हरहुन्नरी लोकांना शिवाजी राजांनी पंखाखाली घेत स्वराज्यात सामील करून घेतलं. आणि या सगळ्यांना एकच नाव दिलं, मावळा. स्वराज्याचा मावळा. कोण कुठल्या जातीत जन्मलेले लोक पण एका झेंड्याखाली एका ध्येयासाठी एकत्र आले. स्वराज्याचे मावळे झाले. कुणी आरमारावर, कुणी तोफखान्यात, कुणी अंगरक्षक, सगळे एकत्र नांदायला लागले. एकत्र पंगत, एकत्र व्यवहार, कुठलाही भेदभाव नाही. लढायचं ते एक जीवानं, एक दिलानं, स्वराज्यासाठी. आणि लोक लढले आणि स्वराज्य उभं राहिलं. कोण होते लोक? जातीच्या उतरंडीच्या खालच्या तळाचे हे लोक. कधी कुणाला कुणाचा विटाळ झाला नाही की कुणाची सावली पडली म्हणून कुणाला बेदम मारहाण झाली नाही. सावित्री, एखाद्या मावळ्याच्या घरचं लग्न निघालं ना तर जिजाऊ माता स्वतः डाळ, गूळ, गहू, तांदूळ, गाव जेवणाचा सगळा सरंजाम पाठवायच्या. वऱ्हाडी मंडळींसाठी कापड चोपड पाठवायच्या. सावित्री, त्यावेळी कुणाच्या गळ्यात गाडगं नव्हतं, तर राजांनी नजर केलेल्या पागोट्याचा शेव होता. कमरेला खराटा नव्हता, तर होती ती तलवार. म्हणजे महाराजांच्या काळात जातपात नव्हतीच का? होत्या, तेव्हाही होत्या. पण तेव्हा जात ही आत्तासारखी चव्हाट्यावर नव्हती. काही अस्पृश्य मातब्बर सुद्धा होते, लढवय्ये होते. अस्पृश्य लढवय्ये होते? सावित्री, या ज्या सगळ्या आज अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जाती जमाती आहेत ना, या सगळ्या पराक्रमी होत्या. कित्येक तर राजघराण्यातल्या होत्या. काही नागवंशी आहेत, काही द्रविड आहेत. यातल्या कित्येकांनी या भूमीवर अनेक वर्ष राज्य केलं. काय सांगताय, राज्य केलं? पण मग आत्ताची जी त्यांची अवस्था आहे ती कशी झाली हो? सावित्री, त्यासाठी एक पुस्तक लिहावं म्हणतोय, गुलामगिरी. पण तुर्तास एवढंच की आज अस्पृश्य समजले जाणारे हे सगळे कोणे एकेकाळी राज्यकर्ते होते हे शिवाजी महाराजांना चांगलंच ठाऊक होतं. आणि म्हणून त्यांनी या सगळ्यांना आपलं मानलं, भगव्या झेंड्याखाली एकत्र आणलं, संघटित केलं. पुढे छत्रपतींचे नातू शाहू महाराजांनी थोरल्या बाजीरावांची पेशवेपदी निवड केली. थोरले बाजीराव पेशवे, एक अफाट अचिंक्य योद्धा. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांची अनन्य भक्ती. ते सुद्धा जातपात मानत नव्हते. शूद्रांबरोबर बसत, ते जे जेवत तेच बाजीराव खात. त्या काळी पुण्यात बाजीरावांच्या अभक्ष भक्षणावरून आणि शिवता शिवत पाळत नाहीत म्हणून मोठा कालवा झाला. पण बाजीरावांनी त्याला जुमानलं नाही. छत्रपती शाहू महाराजांचा धाक आणि दरारा सबंध हिंदुस्थानात पोचला तो थोरल्या बाजीराव पेशव्यांमुळेच. बाजीरावांनी लाल किल्ल्यासमोर घोडी नाचवली आणि बादशाह सहित अख्खी दिल्ली 3 दिवस थरथरत राहिली. सावित्री, बाजीरावांनी ना साध्या शिलेदाराचं अफाट योद्ध्यात रूपांतर केलं आणि म्हणून स्वराज्याचा भगवा हा दिल्लीत फडकला. सोबत कोण होते? शिंदे, होळकर, गायकवाड, कवडे, मोरे, कुणबी आणि सगळा अस्पृश्य समाज होता. स्वराज्याचा हा पेशवा छत्रपतींचा आदर्श तंतोतंत पाळणारा होता. पुढे राघोबा दादांनी तर पराक्रमाची शर्त केली. थेट अटके पार स्वराज्याचा भगवा पोहोचवला आणि दिल्लीच्या तख्तावरही मराठ्यांचा वचक निर्माण झाला. दिल्लीच्या तख्तावर?
सावित्री पुढं शाहू महाराज गेले आणि या भूमीत जातीभेदाचं भूत जाग झालं. समाजाच्या मानगुटीवर बसलं. ज्यांनी स्वराज्यासाठी भीम पराक्रम गाजवला होता ते एक एक करून गावकुसाच्या बाहेर हाकलले जाऊ लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो 18 पगड जातीचा समाज एकत्र केला होता ना, हळूहळू विखरला गेला आणि त्यामुळेच पानिपताच्या मैदानावर आपला लाजिरवाणा पराभव झाला. इतकी लढवय्यी फौज असूनही आपण पराभूत झालो. सावित्री, या जातीभेदाने हिंदू समाजाचं अपरिमित नुकसान केलंय. पानिपताच्या युद्धात खरं तर अहमदशाह अब्दाली घाबरला होता. सदाशिवराव भाऊ पेशव्यांचं नेतृत्व, मराठ्यांचं शौर्य बघून त्याची पाचावर धारण बसली होती. पण एक दिवस मराठ्यांचा अफाट सेनासागर बघताना त्याच्या एक गोष्ट ध्यानात आली आणि त्याने विचारलं, मराठ्यांच्या छावणीत या एवढ्या आगी कशा काय लागलेल्या आहेत? तसा नजीब म्हणाला, हुजूर, या आगी नाहीत, चुली पेटल्या. अब्दालीला आश्चर्य वाटलं. तो म्हटला, एवढ्या? तसा नजीब म्हणाला, इथं प्रत्येक जातीची वेगळी चूल आहे. चुलीवरची भाकरी दुसऱ्या जातीत जात नाही आणि चुलीतला विस्तव जरी घेतला तरी पाठ लागतो. ते ऐकून अब्दालीचे डोळे चमकले. तो म्हणाला, काही झालं तरी हे युद्ध आपण जिंकणारच. कारण जे लोक एकत्र येऊन सुद्धा एक होऊ शकत नाही, जातीभेद पाळतात, विटाळ मानतात, ते लाख असले तरी खाक आहे. व्हायचा तोच परिणाम झाला. नऊ लाख बांगडी फुटली. अर्धा मराठी मुलूक रणका झाला. पराक्रमी मराठ्यांवर संक्रांत ओढवली. पुन्हा एकदा सगळं सगळं संपलं. पण मराठाच तो, शिवरायांचा मराठा पुन्हा राखेतून उभा राहिला. माधवराव पेशवे, मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, पिलाजीराव गायकवाड, कदम, पवार यांनी परत मराठ्यांचा दबदबा निर्माण केला. महादजी शिंद्यांनी दिल्लीचा कारभार सांभाळला. त्यांना हिंदुस्थानचा पाटील बाबा म्हणू लागले. अहिल्याबाई होळकरांनी कर्तबगारी दाखवली. माधवराव पेशव्यांनी मराठ्यांच्या साथीनं पुन्हा स्वराज्य सांभाळलं, वैभवाला नेलं. म्हणजे पुन्हा सोन्याचे दिवस आले असतील ना? सोन्याचे दिवस आले, पण मोजक्या माणसांसाठीच. पुन्हा ग्रहण लागलं. दुसरा बाजीराव पेशवा सत्तेवर आला आणि सगळं चित्र पालटलं. त्याने जातीची उतरण आणखी घट्ट केली. जातीभेदाचा फास करकचून आवळला. माणसं गावकुसाबाहेर गेलेली होतीच, ती समाजातून सुद्धा पूर्णपणे हाकलली गेली. पराक्रमी लढवय्या जाती हतबल आयुष्य जगू लागल्या. शिवाजी महाराजांनी ज्या स्त्रीचा सन्मान केला होता त्या स्त्रीला पुन्हा सती जायला भाग पाडलं जाऊ लागलं. तिचं मुंडन केलं जाऊ लागलं. परावया नारी रखुमाई समान असं जिच्याबद्दल म्हटलं गेलं होतं, ती स्त्री करमणुकीचं साधन बनली. पेशवाईत रमणा सुरू झाला. कित्येक सरदारांच्या बायका शनिवारवाड्याच्या कारंजात आंघोळीसाठी यायला लागल्या. दुसऱ्या बाजीरावाला श्रीकृष्णाचा अवतार समजलं जाऊ लागलं आणि दुसरे बाजीराव सज्जाद बसून गंमत बघू. यातून पैठणी सरदार तयार झाले. बावनखनी सारखे प्रकार उदयाला आले. बघता बघता शिस्त, शौर्य, आदर्श लोपले. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अंगरक्षक, किल्लेदार, नाईक, घेरे सरनाईक अशी पदं दिली होती, ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी मित्रासारखं वागवलं होतं,
त्या लढवय्या जमाती आता पार हतबल झाल्या. कमरेची तलवार गेली आणि तिथं झाडू आला. गळ्यातल्या मानाच्या माळा गेल्या आणि गळ्यात गाडगं आलं. ज्यांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी योगदान दिलं होतं त्यातले काही जण आता दोर वळू लागले. काही पोटासाठी चोरा माऱ्या करू लागले, काही पायताण शिवू लागले, काही खेकडे मासे धरू लागले. लोक गुलामीच्या खोल खोल तरीत ढकलले गेले. हा तर लयच मोठा अन्याय झाला हो त्यांच्यावर. मोठाच अन्याय झाला. सावित्री, या जाती अबाधित ठेवण्यासाठी काही परवलीचे शब्द तयार करण्यात आले. म्हणजे रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी, बुडाखाली आरी, चांभार पोर मारी, जातीसाठी माती खावी, घिसाड घाई, कशाला म्हारक्या करायच्या, मांग अन काय बी सांग, माळ्याची मका, सुतारमेट, कोळ्याचं भांडण, सुताराच्या घरी वाकडा खिळा, धोब्याचा कुत्रा ना घरचा ना घाटाचा, पाटलाचं घोडं महाराला भूषण, देव गावाचा निवद गुरुवाचा, चांभाराच्या देवाला खेटराची पूजा, सोनारानी टोचले कान, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, कुणी पुढं ना माग आणि गोसावी रड, बामणाच्या घरी लिवणं, कुणब्याच्या घरी दानं आणि मांगाच्या घरी गाणं बजावणं. असे शब्द, अशा म्हणी तयार करून ना जाती घट्ट केल्या गेल्या. लोकांची नावं आडनावं अशा रीतीने तयार केली की त्यांची जात चटकन लक्षात यावी. पण सावित्री, काळ मोठा गमतीदार असतो. तो दबा धरून बसतो आणि योग्य वेळी बरोबर वचपा काढतो. आपण आपल्याच लोकांना गुलाम करून ठेवलंय याचा अहंकार आणि अभिमान बाळगणाऱ्यांना एक दिवस गुलामांनीच अद्दल घडवली. त्यांचं राजकीय वर्चस्व पार पार नेस्तनाबूत केलं. ठिकाण होतं भीमा कोरेगाव. अठ्ठावीस हजाराची पेशवाई फौज भीमा कोरेगावच्या दिशेनं भरधाव निघाली होती इंग्रजांचा बीमोड करण्यासाठी. इंग्रजांच्या तुकडीचं नेतृत्व करत होता कॅप्टन फ्रान्सिस टॉन्टन. त्याच्या हाताखाली 500 महार होते आणि या महारांच्या तुकडीचा म्होरक्या होता शिदनाक महार. सावित्री, खरं तर परिस्थिती विपरीत होती. पण त्या दिवशी त्या क्षणी त्या शिदनाक महाराच्या अंगी जणू रणभैरव संचारला होता. त्यानं आपल्या तुकडीला गोळा केला आणि तो म्हणाला, माझ्या वाघांनो, बळीवंतांनो, समोर पेशवाईची 28 हजाराची फौज आहे आणि आपण फक्त 500. तरी बी लढायचं. मरायचं नाही, मारायचं. मरण कसं असतं ते जगाला दाखवून द्यायचं. इंग्रजांसाठी ही सत्तेची लढाई असेल, पण आपल्यासाठी मात्र मान मरातापाची लढाई आहे. ज्यांनी आपल्याला गुलाम केलं, पावलागणिक अपमान केला, आपल्या गळ्यात गाडगं दिलं, आपल्याला छळलं, जाळलं, जगणं हराम केलं, त्या गुलामीच्या विरोधातली लढाई आहे. आणि भीमा कोरेगावच्या मैदानात रणसंग्राम पेटला. तो रणसंग्राम बघून पराक्रमाचे डोळे दिपले, शौर्य सुद्धा अचंबित झालं. आणि अवघ्या 500 महारांची फौज 28 हजाराच्या पेशवाई फौजेला भारी पडली. पण ज्या सन्मानासाठी त्यांनी एवढी घाई केली होती, तो सन्मान कंपनी सरकारनं त्यांना दिलेला दिसत नाही. सावित्री, याची कारण दोन. एक म्हणजे इंग्रजांना या देशावर राज्य करायचं होतं, त्यामुळे त्यांनी पराभूतांना चुचकारलं आणि जे त्यांचं महत्व कमी करायचं होतं ते केलं. आणि दुसरं कारण म्हणजे आपल्या समाजात असलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था. तुम्ही कितीही पराक्रम गाजवा, नाव कमवा, विद्या मिळवा, पण तुम्ही कुंभार असाल तर कुंभारच राहता. माळी, लोहार, साळी असाल तर तेच राहता. थोडक्यात तुम्ही जन्मानं जे आहात तीच तुमची पायरी. कर्तृत्वाच्या जोरावर तुम्हाला उच्च पदाला जाता येत नाही. याचाच आधार घेऊन या लोकांची सगळ्या बाजूनी कोंडी केलेली. त्यांनी चांगल्या घरात राहायचं नाही, शिळं अन्न खायचं, चांगले कपडे घालायचे नाही, जणू माणूस म्हणून जगायचंच नाही. मला सांग सावित्री, आपल्याच धर्मातल्या लोकांना हे असं वागवणं ज्ञानाचं लक्षण आहे की मागासलेपणाचं? हे प्रगतीचं चिन्ह आहे की अधोगतीचं?
मुघलांनी हिंदुस्थानाला गुलाम बनवलं ते मुघल आपल्यापेक्षा जास्त पराक्रमी होते म्हणून नाही, आपण एक संघ नव्हतो म्हणून. इंग्रजांनी आपल्याला गुलाम बनवलं ते इंग्रज संख्येने जास्त आहेत म्हणून नाही, तर आपल्यात एकता समानता नाही म्हणून. सावित्री, मला तर वाटतं या देशाची उन्नती करायची असेल ना, तर हे जातीभेद संपुष्टात आले पाहिजे. जातीच्या धर्माच्या नावाखाली कुणीही कुणाचा द्वेष करता कामा नये. एकमेकांना माणूस समजलं पाहिजे, माणूस म्हणून वागलं पाहिजे, वागवलं पाहिजे. आणि त्यासाठी सगळा समाज शिक्षित झाला पाहिजे. आणि याची सुरुवात शूद्र अतिशूद्रापासून झाली पाहिजे, म्हणजे त्यांना गुलामीची लवकर जाणीव होईल. सावित्री, आता माझ्या बरोबर अस्पृश्यांच्या वस्तीत यायचं का नाही हे तुझं तू ठरव. मी तुझ्यावर कुठलाही निर्णय लादणार नाही. फक्त नाही म्हणताना एकदा हा सगळा गुलामीचा इतिहास आठव आणि या गुलामीचं प्रतीक असलेल्या त्या तराळाचा हकनाक प्राण सोडतानाचा चेहरा आठव. मालक, मी जे काय बी ऐकलं ना, तिला सुन्न करणार होतं. किती वर्ष अस्पृश्य लोक भयानक यातना सोसतायत, गुलामीचं जीनं जगतायत. त्यांना माणसात आणलं पाहिजे मालक. आणि त्यांच्यातली जर अस्मिता जागी करायची असेल ना, तर त्यांनी शिकलं पाहिजे. मालक, मी आज तुमच्या सोबत आहे. सावित्री, तुम्हाला सोपं काम आवडत नाही ना, मग मला बी काही अवघड वाटत नाही. बघ सावित्री, या वस्तीत आपल्याला ज्ञानाचा दिवा पेटवायचा आहे. बघा बघा काय चाललंय, बघा या महाराच्या पोरीला आमच्या मुलींसोबत बसवायला तुम्हाला लाज नाही वाटली? एकतर ही मुलगी या शाळेत शिकेल, नाहीतर आमच्या मुली या शाळेत शिकतील. बघ सावित्री, या वस्तीत आपल्याला ज्ञानाचा दिवा पेटवायचा आहे. बघा बघा काय चाललंय, बघा या महाराच्या पोरीला आमच्या मुलींसोबत बसवायला तुम्हाला लाज नाही वाटली? एकतर ही मुलगी या शाळेत शिकेल, नाहीतर आमच्या मुली या शाळेत शिकतील. धन्यवाद. एपिसोड संपूर्ण पहा. एपिसोडची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ज्यांना कुणाला स्वेच्छेनं आर्थिक योगदान द्यायचं असेल त्यांच्यासाठी पेमेंट गेटवेची लिंक कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. आपली मदत आमच्यासाठी लाख मोलाची आहे.